सांगतो काही विषयांमध्ये प्रशासनाच्या गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे, म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत। त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघा ना। मी ते सगळे मुद्दे घेतले की नाही, अवैध दारू घेतला, मटका जुगार घेतला, बीफ घेतलं, हां ड्रग्ज घेतलं, ड्रग्ज आणि हा सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोवातून आता जो काय इथे केला जातो त्याच्यामुळे आज आपली पहिलं फक्त सावंतवाडीपर्यंत विषय राहायचा, आता थेट कणकवली आणि खारेपाटणपर्यंत आलेला आहे। कुठे कुठे पुड्या विकल्या जातात 20-20 रुपयाच्या, कुठे कुठल्या कोण कोण ते ठेवतं सगळे विषय माहिती आहे। आता हे जे बांगलादेशचे 2 ज्या महिला पकडल्या गेलेल्या आहेत ती रेल्वे स्टेशनवर पकडलेलं नाही, कणकवलीच्या एका लॉजवर पकडलेलं आहे। त्या लॉजवर 5 ते 6 हजारचं महिन्याचं कॉन्डमचं खर्च कसा असतो, खर्च का केला जातो याची सगळी माहिती पोलिसांकडे पोचलेली आहे। त्याप्रमाणे कारवाई होणार, कोणालाच सोडणार नाही। मी तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये आता जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझा चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज आहे। त्यांचा सामना थेट नितेश राणेशी आहे, म्हणून कोणालाही त्या संबंधित सोडलं जाणार नाही। हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिम्मत दाखवली, कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती घ्यायला माहिती घ्यायला सांगितलं, बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा। बांगलादेशीच्या 2 महिला इथे येतात, आणतो कोण, ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं की बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे। ह्या सगळ्या जे काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना, जिहादी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही। ठेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून, ते तुम्हाला दिसेल। आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे किंवा इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिम्मत करणार हात कापतील। हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले यूपी बीपी बिहारचे येऊन जे बसतायत ना, सगळ्यांना काढला जाणार इथे। कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही। कोण माझ्या जिल्ह्यामध्ये इथे व्यवसाय करतोय त्याच्याकडे त्याचे सगळे पुरावे हवेत मला, सगळे पुरावे। कोणी येथून फळ विकायला येणार, फळ विकायला, कोणी इथे सोफा विकायला येणार, पर्स विकायला येणार। आणि मी जेव्हा माहिती काढली, आता कणकवलीचं एक उदाहरण बाजारपेठाचं सांगतो, मी सीओला सांगितलं माहिती काढा कोण कोण आहेत। 16 यूपीचे लोक तिथे भेटले, फेरीवाले, फ्रूट विकणारे आणि फेरीवाले। काय इंटेन्शन इथे येण्याचं, काय यूपीला धंदा होत नाही? आमच्या योगीजींच्या राज्यामध्ये तर सगळ्यांचा फायदा होतोय तिथे, मग इथे येण्याचं काय इंटेन्शन? या सगळ्या गोष्टीवर बारीक नजर ठेवली जाणार आता।